सकाळच्या घाई-गडबडीच्या नाश्त्यामध्ये आज मुरमुरे नव्हते. चला तर मग आज आपण पोह्याचा सुशिला बनवणार आहोत. इथे मी पोहे भिजवलेले आहेत. हे 2 वाटी पोहे आहेत. पोहे भिजण्यासाठी म्हणून चाळणीचा असा वापर करावा. त्यामुळे अतिरिक्त पाणी निघून जातं आणि पोहे आपल्याला जेवढे हवे तेवढेच भिजले जातात. त्यानंतर ह्यामध्ये ओलं खोबरं अर्धी वाटी घातलं होतं. 1 लिंबाची अर्धी फोड ह्यामध्ये आता पिळून घ्यायची आहे आणि ती छान असं पोह्यांना चोळून घ्यायची. थोडा वेळ पोहे आपल्याला बाजूला ठेवून द्यायचे आहेत. आता कढईमध्ये फोडणीची तयारी करून घेऊया. फोडणीसाठी तेल घेतलं आहे. तेल तापल्यानंतर जिरं मोहरीची खमंग अशी फोडणी तयार करून घ्यायची. त्यातच लागलीच मिरची कट केलेली घ्यायची आणि कढीपत्ता आणि कांदा घालून थोडा वेळ परतून घ्यायचं. मिरची छान आता तडतडली आहे. कढीपत्ताही तडतडला होता. त्यानंतर कांदा बारीक चिरलेला कट करून आपण त्यामध्ये घेतलेला आहे. कांदा तुम्ही उभाही घेऊ शकता. अशा आडव्या प्रकारचा कांदा लगेच भाजला जातो. त्यानंतर आता कांद्याबरोबरच आपण ह्यामध्ये शेंगदाणे घेतले आहेत आणि टोमॅटो छान असं परतून घ्यायचा. हे परततानाच त्यामध्ये हळद घ्यायची, मीठ घ्यायचं आणि साखर घ्यायची आहे. साखरेमुळे आपला जो सुशिला आहे तो नरम राहण्यासाठी मदत होते. इथे जर मुरमुऱ्याचा सुशिला असेल तर मुरमुरे लगेचच आधी करण्याच्या आधी थोडा वेळच भिजवत ठेवावेत. आता आपले पोहे त्यामध्ये घेतलेले आहेत. पोहे 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचे आणि आपल्याला ह्याला छान अशी दमदार वाफ काढून घ्यायची आहे. ह्यामध्ये तुम्ही फुटाणे डाळीचाही वापर करू शकता. एकदम छान अशी वाफ आली होती. आता मी भरपूर अशी कोथिंबीर घालून आता सुशीला सर्व्ह करणार आहे. कशी वाटली तर रेसिपीला छान अशा लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंटही येत जाऊ देत.